डिस्को भजी बनवणार आहोत. त्याकरता हिरव्या मिरच्या अशा मोठ्या मोठ्या बाजारात मिळतात त्या आणल्या, अशा काप करून घेतल्या, देठं काढली आहे, त्याच्यामध्ये अमसूल पावडर भरून 10 मिनिटे ठेवले. त्याकरता लागणारं साहित्य: मोठी वाटी बेसन घेतलाय, अर्धा चमचा ओवा घेतलाय, 1 चिमूटभर सोडा घेतलाय आणि 1 चिमूटभर हळद आणि चवीप्रमाणे थोडंसं बेसनला वरती लावायला कवरला मीठ घेतलंय आणि अर्धा वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतली. आपण प्रोसेस बघणार आहोत. प्रथम बेसनमध्ये मीठ टाकून घेणार आहोत, ओवा टाकून घेणार आहोत, खाण्याचा थोडा सोडा टाकून घेणार आहोत, थोडीशी हळद होती ती टाकून घेणार आहोत आणि कोथिंबीर आपण नंतर टाकणार आहोत. थोडं फेटल्यावर नंतर फेटून घेऊयात बॅटर. थोडं थोडं पाणी टाकून करायचं आहे, गुठळा होऊ द्यायचे नाही आणि जास्त पातळही नाही करायचं आहे. आपण याच्यामध्ये ओवा, हळद, मीठ आणि थोडा खाण्याचा सोडा 1 चिमटभर टाकून घेतलेला आहे. त्याप्रमाणे आपण कोथिंबीर पण टाकून घेणार आहोत. आपण हे पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही आहे. मिरच्या बुडवून आपल्याला तेलात सोडायचं आहे. आपण बेसनचं बॅटर अशा पद्धतीने तयार करून घेतलं आहे. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही. आपण आता पुढची प्रोसेस बघणार आहोत. मिरच्या अशा घ्यायच्या, याच्यामध्ये पूर्ण डुबवायच्या आहेत. आणि मग तेल तापलेलं आहे आपलं, तेलामध्ये सोडून द्यायचं. आपण टाकून घेतली भजी मिरचीची. थोडी कच्ची असताना जरासं त्याला बाहेर काढायचे आहेत आपल्याला. आपण याला बाहेर काढणार आहोत. पूर्ण शेकली नाही, अर्ध कच्ची आहे, याला बाहेर काढलं आपण. अशा पद्धतीने आपण सर्व मिरची या अशा पद्धतीने तळून घेतले. जास्त तळले नाहीत. टाकल्यावर लगेच 1-2 सेकंदामध्ये बाहेर काढून टाकले. आता ह्याला असे काप द्यायचे. मीडियम असा गार झाले की असे काप द्यायचे. ही आपल्याला प्रत्येक घासाबरोबर खाता येईल आणि खरपूस मिरच्या तयार होतील. आपण हे तेलामध्ये तळून घेणार आहोत. अशा पद्धतीचे सर्व काप करून घेते मी. आपण मिरची अशी कापून घेतली. आता तेलामध्ये, गरम तेलामध्ये, कडकडीत तेलात सोडून देत आहोत. अशी खरपूस भाजून घ्यायची, छान लागते मिरची. अशाच पद्धतीने आपण सर्व मिरच्या तळून घेणार आहोत. आता आपली डिस्को भजी तयार झाली आहे. 2-3 मिनिटं ह्याच्यामध्ये तेलामध्ये परतत राहिलं आहे आणि कलर चेंज होतं थोडासा आणि खूप छान लागतात. तुम्ही पावासोबत, भाकरीसोबत, डाळ भात, वरण ह्याच्यासोबत तुम्ही हे करून खाऊ शकता. अशाच पद्धतीने मी सर्व डिस्को भजे तळून घेते. आपण डिस्को भजे सर्व केली आहे. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.